हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या बोर लाईफमध्ये. तर माझी जशी बोर लाईफ आहे तशी तुमची बोर हो म्हणूनच स्वागत करीत आहे. मला वाटलं की आमच्या इकडली लाईट गेलेली आहे, पण लाईट होती फक्त माझ्याकडून ना चुकीचं म्हणजे बल्ब बंद राहिला होता. आणि त्याच्यानंतर ना हा गॅस माझी एवढी वाट बघत होता खूप जास्त, कारण की ना ह्याला वाटत होतं की कधी येते माझ्याकडे. एवढा मोठा राडा पडलेला होता ना. बघा तुम्ही बघू शकता, दिवसभराचे हे भांडे आहेत. सकाळी तर सगळं आवरून घेतलेलं असतंच, तर ना संध्याकाळच्या टायमाचा डब्बा वगैरे आहे. तर हे ना खूप मला ना म्हणजे ताण होतो किचनवर जर काही असेल तर. आणि हे बघा फ्रीज एवढं खराब झालेलं आहे. खराब म्हणजे ना याच्यामध्ये एवढा मोठा भाजीपाला आहे, तरीही मला ना सुचत नाही आहे की मी नेमकं भाजी काय बनवावं म्हणून. तर इकडे बेड ही खूप खराब पडलेला आहे. बेडशीट टाकलेलं नाही, कारण की ना थोडंसं अशात ना थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये ना पिल्लू रोज सू करतो बेडवर. त्याच्यामुळेच ना गादी सुकवायला ठेवायची होती, म्हणूनच बेडशीट टाकलेलं नव्हतं. त्याच्यानंतर ना पटकन असे कपडे भिजायला टाकले, कारण की ना आंघोळ पटकन केली आणि कपडे भिजू घालून नंतर ना दुसरं काम आवरायला घेतलं, कारण की ना फास्ट काम आवरलं तरच होतं, नाही तर दिवसभर असा फक्त बोर जातो. काम काय होत नाही, त्या कामाचं लक्ष येतं की करू करू म्हणून. त्याच्यानंतर ना खूप उशीर झाला होता. मला काय आज लवकर जेवण नव्हतं करायचं, कारण की ना आज मला जायचं होतं मंदिरामध्ये. त्याच्यामुळेच ना एक केळी खाऊन घेणार होते. केळी खायची होती तर केळीच खायला घेतलेली. आणि कपडे भिजायला टाकलेले आहेत. फरशी आणि झाडूनही झालेला आहे. स्वयंपाक तर अगोदरच करते मी, कारण की ना स्वयंपाक डब्बा पटकन द्यायचा असतो आणि डब्बा दिला ना की सगळे कामं झाल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर रिलॅक्स काम असतं, पण पटकन जर काम आवरले ना तर बरं पडतं. त्याच्यामुळेच ना आज जरा मला केळी खायची आठवण झाली होती, तर तीच खात होते. त्याच्यानंतर ना चांगला असा आपल्या दुसऱ्या कामाकडे वळालो, ते म्हणजे ना मी कपडे पटकन असे धुवून घेतले होते. आणि मी फक्त ना 1.5 तासामध्येच माझं सगळं काम आवरून घेते, कारण की ना पिल्लू शाळेत गेल्याच्या नंतर ना मोबाईल ठेवून फास्ट काम केलं तरच आवरतं, नाहीतर तो आला ना तर 1-1.5 तास असाच निघून जातो. त्याच्यामुळे कपडे पटपट सुकायला टाकत होते. आणि आज वातावरण खूप छान आहे, म्हणून पटकन कपडेही वाळतील असं वाटत होतं, म्हणून काही जास्त जोर लावून पिळले नाहीत. त्याच्यानंतर ना खूप जास्त पाणी झालं होतं. लगेचच फरशी पुसायला घेतली. फरशी पुसली की माझं सर्व काम आवरणार होतं. लगेचच थोड्या वेळ आराम करायचा होता, किंवा जो आपला मेहंदीचा ब्लॉग आहे त्याचं शूट करायचं होतं. तर सर्व कामे आवरून घेतली. पटपट सर्व काम आवरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात फरशी वगैरे सगळं पुसून एकदम ना मी रेडी झालेले आहे. सगळं एकदम छान क्लीन वगैरे केलेलं आहे. तर किती फ्रेश असं फील होत आहे, तुम्ही पहा.